जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा देते स्मरण. ही साद घालती झाडे कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन. या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर, पर्यावरण दक्षता मंडळाच्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या खुली पर्यावरण शाळा इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा हा आपला तिसरा एपिसोड आहे पर्यावरण शाळेचा. आणि आपण सर्व जाणताच की पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरांमध्ये. आणि त्याचाच खुली पर्यावरण शाळा हा एक इनिशिएटिव्ह आहे, जो आपण आता तिसरं लेक्चर आपण त्याचाच ऐकणार आहोत. पर्यावरण दक्षता मंडळाच्या देवराई या प्रकल्पाविषयी आपण मागच्या एपिसोडमध्ये माहिती घेतली होती. तर यावेळेला आपण आपलं पर्यावरण हा जो प्रकल्प आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. पर्यावरण दक्षता मंडळाचा आपलं पर्यावरण हे मासिक गेले 20 वर्ष पर्यावरण शिक्षण घरोघरी अशी थीम घेऊन आपल्या सर्वांच्या घरोघरी पोहोचत आहे. तर यावर तुम्ही थोडे आपल्या पर्यावरणचे फोटोज बघू शकता. तर हे मॅगझिन 2004 मध्ये जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा हे पर्यावरणाला वाहिलेलं एकमेव मराठी भाषेतलं मॅगझिन होतं. परंतु आता गेले 4-5 वर्षापासून आपण ते इंग्रजी भाषेत सुद्धा सुरू केलं आहे. आणि आता ते मॅगझिन बायलँग्युअल म्हणजे दुभाषी पद्धतीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतं. यामध्ये विविध प्राणी, पक्षी, फुलपाखरे, जैवविविधता किंवा आपल्या आजूबाजूचे असणारे समस्या या सर्व विषयांवरती यामध्ये विविध प्रकारचे लेख असतात. जे व्यक्ती ऍक्च्युली फील्डवरती काम करतात अशा व्यक्तींचे आपण मुलाखती सुद्धा या मॅगझिन मध्ये घेतो. आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला ह्याच्यातून पाहायला मिळते. याचं सर्वात एक वैशिष्ट्य आहे, आधीपासून आपण ते वैशिष्ट्य कायम ठेवलं आहे की ह्याच्या फ्रंट पेजला एक अतिशय अट्रॅक्टिव्ह फोटो असतो जो प्रत्यक्ष कोणीतरी काढलेला असतो. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारे नेटवरून किंवा असं फोटोज घेत नाही, तर प्रत्यक्ष फोटोग्राफर्स कडून आपण फोटो घेतो. आणि सेंटर पेजला सुद्धा अतिशय आकर्षक पोस्टर असतं, ते सुद्धा आपण यामध्ये देतो. तर हे गेली 7-8 वर्ष हे मॅगझिन आता इंग्रजीमध्ये आहे आणि साधारण महाराष्ट्र आणि गोवा या भागातल्या शाळा, कॉलेजेस, लायब्ररीज, नंतर सोसायटी या सर्व ठिकाणी हे मॅगझिन पोहोचतं. आणि आता आपले साधारण 1000 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत ज्यांच्या घरी रेग्युलर हे मॅगझिन जातं. तुम्हाला या मॅगझिन विषयी जर अधिक माहिती हवी असेल तर आपल्या ग्रुपवरती मी नंतर पोस्ट करेन. आणि आपल्या वेबसाईटवर देखील या मॅगझिनची माहिती अवेलेबल आहे, www.paryawaran.org. या वेबसाईटला तुम्ही भेट दिली तर तिकडे तुम्हाला नक्की या मॅगझिनची माहिती मिळू शकेल. तर आजचं आपलं तिसरं सेशन आहे खुली पर्यावरण शाळेचं. आणि यामध्ये पुन्हा एकदा सर्वांना सांगावं असं वाटतं की सेशनच्या शेवटी आपण काही प्रश्न देतो. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही जर आम्हाला लिहून पाठवली तर तुम्हाला सगळ्यात शेवटी म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर या खुल्या पर्यावरण शाळेचं सर्टिफिकेट दिलं जाईल. त्यानंतर आजचं जे प्रत्येक सेशन मध्ये मी एका दिवसाची माहिती सांगते, म्हणजे एक असा दिवस असतो पर्यावरणीय. तर मागच्या वेळेला आपण पँगोलिन डे विषयी माहिती घेतली होती. तर आता 27 तारखेला सुद्धा एक दिवस आहे, त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मी हे सेशन संपल्यानंतर सांगेन. तर जरी कोणाला माहित असेल याविषयी तर त्यांनी ग्रुपमध्ये आपल्या चॅटबॉक्समध्ये नक्की पोस्ट करा की कुठला दिवस आहे 27 फेब्रुवारीला. मागच्या वेळेला आपण जे सेशन पाहिलं होतं ते परिसंस्था म्हणजे काय, त्यांची ओळख याविषयी आपण जाणून घेतलं होतं. फूड चेन किंवा अन्न साखळी काय आहे,
किंवा अन्न जाळं काय आहे म्हणजे फूड वेब याविषयी आपण माहिती करून घेतली होती. तर आता पुढचं सेशन आहे ते परिसंस्थांचे प्रकार या विषयावरती आहे. आणि आज सुद्धा आपल्यासोबत आहेत प्रणोती खानोलकर मॅम. तर त्यांचं मागच्या वेळी आपण त्यांचा थोडक्यात परिचय पाहिला होता. तर त्यांनी एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये मास्टर्स केलेलं आहे. प्राचीनमय नावाची एक कंपनी आहे, त्याचे ते डिरेक्टर आहेत. प्राचीनमय STSS स्टँड्स फॉर सस्टेनेबिलिटी टुरिझम अँड सस्टेनेबिलिटी सर्व्हिसेस. त्यानंतर कला मार्गम ट्रस्टच्या त्या फाउंडर ट्रस्टी देखील आहेत. तर मी पुन्हा एकदा आता प्रणोती मॅमना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आजच्या सेशनला सुरुवात करावी. आपण मागच्या सेशन्स मध्ये बघितलं की परिसंस्था म्हणजे काय, तर आपण सगळ्यात महत्वाचा घटक जो आजही आपल्याला तो पॉइंट उपयोगी येणार आहे तो म्हणजे अबायोटिक म्हणजेच अजैविक आणि जैविक हे दोन जे घटक आहेत त्यांचा परस्परांमधील संबंध दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि जेव्हा हे होतं, जेव्हा ही एकमेकांवरचे अवलंबून आहेत तेव्हाच आपण त्याला परिसंस्था किंवा इकोसिस्टीम असं म्हणतो. तर आज आता आपण बघूया की ह्या इकोसिस्टीमचे प्रकार कोणते कोणते, की कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत. तर महत्वाचा मुद्दा हा की परिसंस्थेचे प्रकार का आले. तर मुळात पृथ्वीवर जर का आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणचं हवामान किंवा तिकडचं क्लायमेट, तिकडची माती, ठीक आहे, तर हवामान, तापमान, माती ह्या गोष्टींमुळे तिकडचं व्हेजिटेशन किंवा तिकडची झाडं झुडपं आहेत त्यांच्यामध्ये बदल होत गेले. आणि त्याच्यामुळे जसं मी म्हटलं की हवामान किंवा तापमान किंवा पाऊस आणि माती ह्या अजैविक घटकांमध्ये पूर्ण पृथ्वीवर जर का मी बघितलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्यामुळेच त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर अवलंबून असणारे जैविक घटक बदलत गेले. आणि अशा प्रकारे हळूहळू एक वेगवेगळ्या परिसंस्था निर्माण होत गेल्या. तर आता कोणत्या कोणत्या परिसंस्था आहेत, तर पहिली जी आहे ती फॉरेस्ट म्हणजे आपलं वने जे आपण म्हणतो, तर वन अर्बन इकोसिस्टीम म्हणजे आता आपल्या आजूबाजूला जी सिटीमध्ये आपण बघतो ती पण एक वेगळी परिसंस्थाच आहे. ग्रासलँड आहे किंवा वेटलँड. आता टेरेस्ट्रियल किंवा भूपृष्ठीय परिसंस्था आणि जलपृष्ठीय परिसंस्था यांच्या मधला एक दुवा म्हणजे वेटलँड, जो समुद्र किंवा पाणथळ जागा यांच्या मध्ये येऊ शकतो. समुद्र आणि जमीन यांच्या मध्ये येऊ शकतो. पाणथळ जागा किंवा इव्हन आपलं जे खारफुटी वन आहे हे सगळे आपण वेटलँड या नावाच्या इकोसिस्टीम मध्ये त्यांची गणना करतो. एक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे काय, तर जलपृष्ठीय जिथे पाण्याचा सहवास आहे. आता पाण्यामध्ये सुद्धा आपले दोन प्रकार आहेत, एक म्हणजे मरीन किंवा समुद्र आणि दुसरं आहे ते फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे पुन्हा अजून वेगळ्या परिसंस्था या डिवाइड होत जातात आणि त्या म्हणजे ग्राउंड वॉटर, आईस म्हणजे बर्फाच्छादित जे प्रदेश असतात, पोलार रिजन्स असतात ते, आणि मग पॉन्ड्स, रिव्हर्स आणि स्ट्रीम्स किंवा नदी, तलाव ह्यांच्यामधली जी इकोसिस्टीम असते किंवा परिसंस्था असते ते. त्यामुळे इकोसिस्टीम मध्ये आपण मूळतः दोन त्याचे विभाजन करतो किंवा तीन विभाजन करतो. एक भूपृष्ठीय, एक वेटलँड किंवा पाणथळ आणि तिसरी आहे ती जलपृष्ठीय परिसंस्था. फॉरेस्ट इकोसिस्टीम किंवा जी वनांची परिसंस्था आहे तर तिथे आपल्याला मी जसं मगाशी म्हटलं जसं क्लायमेट बदलला की तिकडे आढळणारी झाडं किंवा तिकडे आढळणारे पशु, पक्षी, प्राणी, कीटक हे सगळे बदलत जाणार. तर हे एक अत्यंत सोपं आणि साधं असं उदाहरण आहे फॉरेस्ट इकोसिस्टीमचं, जिथे तुम्हाला बऱ्याच वेळेला लाईक ससा आहे, कोल्हा, लांडगे, बरेचसे रॅप्टर्स किंवा शिकारी पक्षी आपल्याला बघायला मिळतात. तर मुळात जेव्हा मी जंगल म्हणते त्या जंगलामध्ये सुद्धा खरं तर अजून बरेच प्रकार आहेत. आपण आता त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जात नाही आहोत, पण बरेच प्रकार आहेत. म्हणजे काही ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल वेस्टर्न घाट्स हा प्रकार आहे किंवा अंदमान निकोबार आहे, तिथे सदाहरित वने दिसतील आपल्याला. किंवा आपल्याला समशीतोष्णाचे पट्टे आहेत, तिकडे पानझडी किंवा पानगळ होणारी वन दिसतील. काही ठिकाणी आपल्याला स्क्रबलँड्स दिसतील. तर फॉरेस्ट मध्ये सुद्धा आपले अजून बरेच सब टॉपिक टाइप्स आहेत. पण आता ब्रॉडर विजन मध्ये आपण आता एकच फक्त जी जनरली जंगल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे येतं तेवढेच फक्त मी तुम्हाला आता उदाहरण देते. हे एक उदाहरण आहे किंवा हे चित्र आहे, हे आहे जंगल परिसंस्थेचं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं आपण प्रायमरी प्रोड्युसर, सेकंडरी कन्झ्युमर्स, प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स ह्याची उदाहरणं फूड चेन, फूड वेब मध्ये बघितली होती. तर आता ह्या फॉरेस्ट इकोसिस्टीमवर आपण फूड वेब इथे ओव्हरलॅप केलेला आहे.
दुसरं अजून एक उदाहरण परिसंस्थेचं आहे ते म्हणजे डेझर्ट इकोसिस्टीम. तर डेझर्ट म्हणजे काय, तर वाळवंट. आता परत मी म्हटलं तसं की इकडे अत्यंत साधं आणि सर्वसाधारण आढळणारे उदाहरणं आपण दाखवतोय. पण जेव्हा मी डेझर्ट किंवा वाळवंट म्हणते, भारतामध्ये विशेषतः आपल्याकडे दोन प्रकारची वाळवंट आहेत. एक जे कोल्ड डेझर्ट म्हणतो, जे आपल्याला लेह लडाख किंवा काश्मीर रिजन मध्ये दिसतं, ते आहे कोल्ड डेझर्ट. तिकडचं तापमान हे अत्यंत थंड असतं आणि तिथे बर्फ असतो काही सीझन मध्ये. तर दुसरं आहे ते आपलं थार डेझर्ट म्हणतो किंवा आपण रण ऑफ कच्छ जे म्हणतो, ते आहेत आपले हॉट डेझर्ट्स. तर आता हे जे उदाहरण आहे या फूड चेन आणि फूड वेबचं, ते आहे हॉट डेझर्ट मधलं. तर साधारणतः तिकडे आपल्याला निवडुंगासारखे किंवा खैरासारख्या वनस्पती दिसतात. त्यांची पानं अत्यंत छोटी किंवा कधी कधी तर सुईसारखी असतात किंवा निमुळती असतात. त्यांच्या आतमध्ये पाणी साठलेलं असतं. त्यामुळे कसं आहे, मी म्हटलं तसं की जैविक घटक आणि अजैविक घटक हे एकमेकांवर अवलंबून असतात. तर आता ज्या प्रदेशात पाण्याचा अभाव आहे, तिकडे तिकडे सूर्य खूप प्रखर आहे, तिथे निश्चितच अशी काहीतरी सोय करावी लागेल झाडांना, जेणेकरून प्रकाश संश्लेषणाचा वेग हा मंदावेल. म्हणून निवडुंगासारखे वनस्पती तिथे दिसून येतात की त्यांचं प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषणामुळे जे पाण्याचं बाष्पीभवन होणार आहे, पाण्याचं इव्हॅपोरेशन होणार, ते अत्यंत कमी प्रमाणात होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी मुळं असतात ती अत्यंत खोलवर गेलेली असतात. त्यामुळे अगदी खोलवरपर्यंत सुद्धा पाण्याचे साठे असतील तर ते त्यांना शोषून घेता येतात. तर त्याच्यावरच अवलंबून असणारे आपल्याला प्राणी किंवा प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा आपण जे भक्षक म्हटलंय, ते आपल्याला तिथे दिसून येतात. काही इन्सेक्ट्स असतील, लिझर्ड किंवा पालींचे प्रकार आहेत तिकडे, बरेचसे रोडंट्स, उंदीर, मिरकॅट्स असे प्रकार दिसतील. त्यांच्यावर उपजीविका करणारे म्हणजे साप किंवा खेकडे किंवा स्पायडर्स, आणि त्याच्यावरती आपल्याला हॉक किंवा भक्षक पक्षी जे असतात, रॅप्टर्स आपण म्हणतो, की ते रॅप्टर्स किंवा फॉक्स हे दिसून येतात. तर हे एक उदाहरण आहे, अत्यंत जनरल असं उदाहरण आहे डेझर्ट इकोसिस्टीमचं. एक उदाहरण मला द्यावंसं इथे वाटते ते म्हणजे पॉन्ड इकोसिस्टीम. आता पॉन्ड म्हणजे आपल्याला एक तळ आहे जे कदाचित एका जागी आहे, जे फ्लोई किंवा जे वाहतं नाहीये. तर अशा ठिकाणी आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळतात, तर आपल्याकडे बदकं असतील, बगळे असतात, छोटे मासे आहेत. आता शाळेमध्ये पण आपण शिकलो असतो की अत्यंत छोटे छोटे वनस्पती आहेत किंवा शेवाळ आहे, त्याच्यावर काही छोटे मासे असतील, छोट्या मास्यांवर उपजीविका मोठे मासे करतात. हे आपण अत्यंत साधारण उदाहरण आपण शाळेमध्ये शिकलो असू. पण ते सोडून सुद्धा पॉन्ड इकोसिस्टीम जर का म्हटलं, तर इकडे आपल्याला बेडूक आहे, गोगलगाय आहे किंवा असे बरेचसे उदाहरणं दिसून येतात. ह्या चित्रामध्ये अजून मला एक गोष्ट सांगावीशी अशी वाटते की पॉन्ड इकोसिस्टीम असं मी हे उदाहरण दिलंय, पण जर का तुम्ही आजूबाजूला बघितलं तर तिकडे तुम्हाला एक फॉरेस्ट किंवा एका बाजूला एक साधारण ग्रासलँडचा सुद्धा अनुभव येतोय. तर निसर्गामध्ये कधीच आपल्याला एखादी इकोसिस्टीम ही कम्प्लिटली वेगळी किंवा आयसोलेटेड दिसत नाही. प्रत्येक परिसंस्था ही एकमेकांच्या बाजूला किंवा एकमेकांवर अवलंबून असते. फक्त जैविक आणि अजैविकच एकमेकांवर अवलंबून असत असे नाही, तर बरेचसे जैविक घटक हे एक आजूबाजूच्या किंवा संलग्न परिसंस्थेवर सुद्धा अवलंबून असतात. त्यामुळे त्याच्यासाठी मला हे एक उदाहरण ह्या मुद्द्यासाठी मला इथे चित्र तुम्हाला दाखवावं असं वाटेल की फॉरेस्ट म्हणा, ग्रासलँड म्हणा, पॉन्ड म्हणा, ह्या तीनही आपापल्या दृष्टीने वेगळ्या इकोसिस्टीम्स असल्या, त्यांची स्वतःची एक वेगळी कॅरेक्टरिस्टिक असली, तरीही काही घटक असे आहेत, काही पक्षी म्हणा किंवा काही ड्रॅगन फ्लाईज किंवा फुलपाखरं म्हणा, तर इव्हन बेडूक, तर हे आपल्या पूर्ण जीवनामध्ये, त्यांच्या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये कधी ना कधी एक सोडून दुसऱ्या किंवा 2 किंवा 3 परिसंस्थेवर त्यांचं जीवनाचे काही प्रोसेसेस अवलंबून असतात त्याच्यामध्ये. आता एक सायंटिस्ट होऊन गेला चार्ल्स एल्टन नावाचा. तर हे सगळे आपण जे फूड चेन, फूड वेब जी बघितली, अन्न साखळी आणि अन्न जाळं, हे जेव्हा आपण बघितलं, तर तेव्हा त्याने काय केलं, त्याने एक फूड चेन घेतली आणि त्या प्रत्येक फूड चेन मधल्या जे काही जैविक घटक आहेत ट्रॉपिक लेवल मधले, त्यांची संख्या बघितली आणि त्यांचा एक आलेख काढला, एक ग्राफ काढला. आणि तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तो ग्राफ जर का काढला तर तो एका स्तूपासारखा, आणि म्हणून तेव्हापासून परिस्थितिकीय स्तूप
ही कॉन्सेप्ट नवीन उदयाला आली. ह्यालाच एल्टन स्तूप असंही म्हणतात. एल्टनच्या नावावरनं त्याला मिळालेलं हे नाव आहे, एल्टन स्तूप. तर त्याच्यामध्ये त्याने जे पहिला ग्राफ किंवा पहिला आलेख निर्माण केला त्याला म्हणतात संख्यास्तूप. संख्यास्तूप म्हणजे काय, तर प्रत्येक फूड चेन मध्ये, अन्न साखळीमध्ये आढळणाऱ्या उत्पादकापासून भक्षकापर्यंत सगळ्या सजीवांची संख्या. आता उजव्या साईडला तुम्हाला जो संख्यास्तूप दिसतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर गवताची पाती, जर का मी ग्रासलँड किंवा मारान हे बघितलं तर गवताची पाती जर का मी त्यांची संख्या बघितली तर साधारण 10,000, 1,00,000, 10,00,000 अशी संख्या होऊ शकते. पण त्याच्यावर अवलंबून असणारे जर का मी ससे बघितले तर त्यांची संख्या ही केवळ 30 आहे. आणि मग मी कोल्हा म्हटलं तर तो कदाचित 5 किंवा 6 किंवा 7. तर ह्यांची संख्या घेऊन जर का मी आलेख काढला तर तो एक ग्राफ बनतो, त्याला म्हणतात संख्यास्तूप. पण आता इथे गंमत अशी आहे की ही झाली एक परिसंस्था. पण आता ह्या परिसंस्थेवरनं मी दुसऱ्या परिसंस्थेमध्ये गेले की समजा मी एखाद्या झाडाची परिसंस्था, एक सिंगल मोठं डेरेदार वृक्ष हा पण एक परिसंस्था स्वतःची अशी असू शकते. तर डाव्या साईडचं जे उदाहरण आहे त्याच्यामध्ये मी एका सिंगल ट्रीवर, एका झाडावर बरेचसे इन्सेक्ट्स असू शकतात आणि त्या इन्सेक्टला वुडपेकर खातात. पण आता मी इथे संख्या बघितली तर मला एक्झॅक्टली इरेक्टेड पिरामिड नाही मिळणार. तर हा पिरामिड माझा वेगळा बनेल, जिथे जो पाया आहे, जो फाउंडेशन आहे तो अत्यंत कमी आहे आणि त्याच्या वरच्या ज्या पातळी आहेत किंवा त्याच्या वरचे जे मनोरे आहेत ते एक्झॅक्ट उतरत्या क्रमात मला नाही मिळणार. तर आता संख्यास्तूपाचा हे एक ड्रॉबॅक आहे, बरोबर. त्यामुळे प्रत्येक परिसंस्थेचं संख्यास्तूप हे मला असं सरळसोट मिळेलच असं नाही. त्यामुळे हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. तर मग आता शास्त्रज्ञांनी काय विचार केला, आपण एक काम करूया, संख्या सोडून आपण वस्तुमानाकडे वळूया. आता जैव वस्तुमान म्हणजे काय, तर प्रत्येक जीवाचं शुष्क वजन किंवा कधी कधी उष्मांकात सुद्धा त्याचं युनिट आपण मोजतो. उष्मांक म्हणजे आपण कॅलरी म्हणतो, कॅलरिक व्हॅल्यू. तर त्याच्यानुसार सुद्धा हा एक स्तूप बनतो. त्यामुळे आता समजा मी मागचंच उदाहरण परत घेतलं, गवत, ससे, कोल्हा किंवा झाड. आता इथे झाड, त्याच्यावर येणारे किडे आणि त्याच्यावर लागणारे पक्षी हे बघितलं तर परत माझं संख्यास्तूप हे मला इरेक्ट दिसू शकतं. पण आता अजून एक मी परत परिसंस्था दुसरी घेतली, समजा मी पॉन्ड इकोसिस्टम घेतली किंवा एखाद्या तळ्यातली. तर तळ्यामध्ये असणारं विचार करा की एक शेवाळ आहे, शेवाळावर काही मासे आहेत आणि माशांवर वर उपजीविका करणारे मोठे मासे. समजा मी हे उदाहरण बघितलं तर परत माझा स्तूप हा सरळसोट येत नाहीये, तर त्याचे जे मनोरे आहेत ते उतरत्या क्रमाने नाही येत, तर त्यांचा क्रम बदलणार, बरोबर. त्यामुळे शास्त्रज्ञांनी विचार केला की परत बायोमास, जिथे आपण संख्या बघत नाही आहोत किंवा आपण त्यांचा आकार बघत नाही आहोत, पण त्यांचं फक्त वजन बघतोय, वस्तुमान बघतोय, तरीही प्रत्येक परिसंस्था बदलली, उदाहरण बदललं की माझा स्तूप बदलतोय. मग आता त्यांनी काय विचार केला, संख्या जाऊ दे, वस्तुमानही जाऊ दे, आपण त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा, त्यांचा आपण स्तूप बनवूया. आणि जर का तुम्ही माझ्या मागच्या सत्रामध्ये बघितलं असेल तर सूर्यापासून जी एनर्जी पुढे जाते, सूर्य, हवा, पाणी याच्यामधनं जे झाडांमध्ये ऊर्जा येते, त्या ऊर्जेतली फक्त 10% ऊर्जा ही पुढच्या मनोऱ्यासाठी किंवा पुढच्या ट्रॉपिक लेवलसाठी अवेलेबल आहे. आता मी कोणतीही परिसंस्था घेतली, कोणतंही उदाहरण घेतलं तरी प्रत्येक वेळेला माझा ऊर्जा स्तूप हा इरेक्टच येणार आहे. आणि म्हणून आपण इकोलॉजिकल पिरामिड किंवा आपण जेव्हा बद्दल अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जनरली ऊर्जा स्तूपच बघायला मिळतात, कारण ऊर्जा स्तूप हा कोणतीही परिसंस्था बदलली तरी हा कायम इरेक्टच मिळणार. सो हे आहे आपलं ऊर्जा स्तूप ह्याच्याबद्दल. आता ह्या सगळ्या इकोसिस्टम्स मध्ये आपला सुद्धा एक रोल आहे. आपण ह्या सगळ्या इकोसिस्टमचा एक भाग आहोत. आणि का, कारण मी तुम्हाला सांगते की आता बिईंग ह्युमन किंवा आपल्याला स्वतःचं बुद्धी वापरण्याचं स्वातंत्र्य आणि वापरायला लागल्यापासून ही जी नैसर्गिक परिसंस्था निर्माण झाल्या आहेत त्याच्यामध्ये आपण आता
कसे बदल करायला लागलो आहोत त्याचे आपण अगदी थोडक्यात आणि अगदी काही निवडक उदाहरणं बघूया. तर पहिली गोष्ट जंगलतोड. जंगलतोड झाल्यापासून आता तुम्हाला मागच्या सत्रामध्ये आपण म्हटलं की वनस्पती हा प्रत्येक परिसंस्थेचा बेस किंवा फाउंडेशन आहे, बरोबर. तर आता मग वनस्पतीच नाहीयेत किंवा झाडांचीच तोड व्हायला लागली आहे, तर त्याच्यावर आधारित जे पुढचे घटक आहेत, पुढचे भक्षक आहेत, ते ऑफकोर्स हळूहळू त्यांची संख्या किंवा त्यांचं पॉप्युलेशन हे कमी कमी होत जाणार आणि त्या परिसंस्थेमध्ये इम्बॅलन्स येत जाणार, बरोबर. आता ह्याला परत कारणीभूत कोण आहोत तर आपण. दुसरं उदाहरण मला इथे असं द्यायचंय की जास्त ऑटोमोबाईल एमिशन्स किंवा इंडस्ट्रियलायझेशन झाले, औद्योगिकरण झालं आहे, त्याच्यामुळे आजूबाजूच्या तापमानात ही वाढ होत चालली आहे. बरं, इथे मला एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा आपण ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द वापरतो तर ग्लोबल वॉर्मिंग ही खरं तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. इट इज अ नॅचरल प्रोसेस. ग्लोबल वॉर्मिंग ही गरज आहे, कारण पृथ्वीवरचे जे वातावरणाची जी गादी आहे त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच पाणी, बाष्प म्हणा किंवा CO2 हे आहेत आणि त्याच्यामुळे युनिव्हर्सली किंवा ग्लोबली आपलं जे टेम्परेचर आहे ऍव्हरेज बघायला गेलं तर ते 14 ते 15 डिग्री आहे. ते आहे. समजा हे अख्खं हवामानाचं आच्छादन नसेल तर पृथ्वीचं ऍव्हरेज टेम्परेचर हे निगेटिव्ह मध्ये जाईल. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग जे होतंय त्या ह्या सगळ्या CO2 मुळे जे वॉर्मिंग होतंय ते गरजेचं आहे. पण आता इथे आपण काय केलंय तर आपण ह्याचा वापर एवढा वाढवला आहे की ह्या CO2चं प्रमाण हे मध्ये खूप जास्त वाढलंय आणि हे खूप जास्त वाढल्यामुळे आता आपल्याकडे रिव्हर्स कंडिशन झाली आहे. काय होतंय तर पोलार आईस जो आहे किंवा पोलार इकोसिस्टीम आहे त्याच्यामधला बर्फ हा वितळत चाललाय आणि मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. जर बर्फ वितळतोय तर बर्फाच्छादित प्रदेशामध्ये असणारी बाकी सगळी जैविक संस्था ही कोलमडायला लागली आहे. त्यामुळे करतो आपण इथे ह्या ठिकाणी राहून किंवा उदाहरण द्यायचं तर भारतात राहून आपण जे काही औद्योगिकरण करतोय किंवा आपण पर्यावरणाचा ऱ्हास करतोय त्याचा इम्पॅक्ट हा फक्त भारतापुरता मर्यादित राहत नाहीये तर तो पूर्ण पृथ्वीवर हळूहळू पसरतोय. त्यामुळे आपली प्रत्येक कृती ही फक्त आपल्यापुरती किंवा आपल्या रिजन पुरती राहत नाही तर ती हळूहळू पूर्ण देशभर आणि पूर्ण जगभर पसरत जाते आणि त्याचा परिणाम हा अल्टिमेटली इकोसिस्टीमवरच होतोय. आणि इकोसिस्टीम मध्ये जसं मी म्हटलं की माणसामुळे हा बदल होतोय, पण ह्या बदलामुळे माणसांवर सुद्धा परिणाम होणार आहे. जे आता तापमान वाढतंय त्याचा त्रास आपल्यालाही होतोय, बरोबर. किंवा समुद्राची पातळी वाढतीये त्यामुळे समुद्राची जी सीमा आहे ती पण हळूहळू वाढत चालली आहे. त्यामुळे कदाचित इन फ्युचर, कदाचित भविष्यात काही जी छोटी छोटी बेटं आहेत ती सुद्धा समुद्राखाली जाण्याची भीती आहे आणि त्यामुळे त्याच्यावर राहणारी जी पॉप्युलेशन आहे त्यांना डेफिनेटली ह्याच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तिसरं अजून एक उदाहरण द्यायचं झालं ते म्हणजे औद्योगिकरणामुळे किंवा सांडपाणी जे आपण डायरेक्टली नैसर्गिक स्रोतांमध्ये जे घालतोय, जे काही नदी म्हणा, तळी म्हणा, समुद्र म्हणा, आपण डायरेक्टली दूषित पाणी, मग ते केमिकल्सचं असो किंवा नुसतं सांडपाणी असो, जे आपले डोमेस्टिक वेस्ट म्हणतो आपण त्याला, ते सांडपाणी हा नॅचरल वॉटर बॉडीज मध्ये एंटर झाल्यामुळे, रसायनामुळे पाण्याची जी परिस्थिती आहे, आता पाण्यामध्ये केमिकल्स ऍड होतात त्याच्यामुळे तिकडच्या जीवांना धोका तर आहेच, पण कधी कधी ह्या पाण्यामुळे पाण्यातला नैसर्गिकरित्या आढळणारा जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा कमी कमी होत चाललाय आणि त्याच्यामुळे बरेचशी तळी किंवा तलाव हे आता मरत चालले आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांची जी परिस्थिती आहे, त्यांचं pH आहे, त्यांचं काहीतरी एक टेम्परेचर असेल, त्यांच्यामध्ये काहीतरी एक मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्सचे घटक आहेत, तर ते नॅचरली जे असायला पाहिजे, ज्याच्यामुळे ती परिसंस्था चालतीये, त्याच्यामध्ये आपण ऍडिशनली काही विघटित म्हणा किंवा हार्मफुल घटक हे आपण त्या पाण्यात सोडतो आहोत आणि ज्याचा परिणाम ह्या परिसंस्थेवर निश्चितच होतोय. अजून एक उदाहरण द्यायचं झालं की ते म्हणजे टुरिझम. आता टुरिझममुळे तुम्ही म्हणाल की आता ह्याच्यामुळे आपण कसं काय प्राण्यांना किंवा जैवविविधतेला किंवा परिसंस्थेला त्रास होतो, तर बऱ्याच वेळेला टुरिझम हे एक्सेस झालं, तो जो रिजन आहे त्याची जी कपॅसिटी आहे
त्या कपॅसिटीच्या पलीकडे जर का टुरिझम व्हायला लागलं आणि जे प्रवासी आहेत त्यांनी जर का नीट पर्यावरणाचं संवर्धन केलं नाही किंवा त्याची काळजी घेतली नाही, कचरा फेकला किंवा अजून एक उदाहरण की जंगलात ते सफारीला गेलेत पण भरपूर आवाज केला आहे, तर ह्या सगळ्यामुळे त्या इकोसिस्टीमला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि हळूहळू असं होऊ शकतं की त्या भागामध्ये आढळणारी जी वाईल्ड लाईफ आहे ती हळूहळू मायग्रेट होऊ शकते किंवा ती दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्यामुळे त्या परिसंस्थेतनं असणारे ते जे घटक आहेत त्यांचं स्थलांतर होऊ शकतं जर आपण एका जबाबदार नागरिकासारखं आपण तिथे ट्रॅव्हलिंग किंवा टुरिझम नाही केलं तर. किंवा बऱ्याच वेळेला आता आपण हत्तीवरनं वगैरे सफारी घेतो किंवा ऑन फूट किंवा बऱ्याच वेळेला नवीन नवीन रिजन्स नवीन नवीन रूट्स शोधत जातो, तर त्यामुळे सुद्धा तिकडचं जे कुर्ण आहेत, गवत आहे, ह्यांच्यावर पण कंटिन्युअस माणसाचा सहवास राहिला तर त्यांची संख्या किंवा त्यांची पॉप्युलेशन सुद्धा ही हळूहळू रिप्लेस होऊ शकते. ओके, त्यामुळे जंगलतोड म्हणा किंवा औद्योगिकरण म्हणा, दूषित पाणी सोडणं म्हणा आणि बेजबाबदारपणे केलेलं टुरिझम, ह्या सगळ्यामुळे आपण आपल्यामुळे ह्या इकोसिस्टीमची हानी करतोय आणि अल्टिमेटली हा सगळा जो त्रास आपण परिसंस्थेला देतोय त्याचा भविष्यामध्ये आपल्यालाच त्रास होणार आहे. त्यामुळे आपली जी कृती आहे ती पुन्हा आपल्यावरच येणार आहे. आणि म्हणूनच जसं अमेझॉन मध्ये होत चाललंय की जवळजवळ 3 ते 4 फुटबॉल ग्राउंड एवढं जंगल हे प्रत्येक वर्षी तिथे डिस्ट्रक्ट होतंय, तिकडे नाहीसं होतंय. आणि कारण एकच आहे, फक्त स्लॅश अँड बर्न किंवा झूम कल्टिवेशन जेव्हा आपण म्हणतो, किंवा शेती की एक भाग जाळला, तिथे शेती केली, मग ती जमीन निकामी झाली तर परत पुढे जा, पुढचं जंगल जाळा. आणि जाळा का? कारण ते जळल्यामुळे सगळे न्यूट्रिएंट्स पटकन त्या जमिनीत जातात आणि शेतीला तिथे जास्त न्यूट्रिएंट्स किंवा मिनरल्स मिळतात. म्हणून त्याला म्हणतात झूम कल्टिवेशन किंवा स्लॅश अँड बर्न टेक्निक. तर ह्या टेक्निकमुळे अमेझॉन सारखे आणि इव्हन आपल्या भारतात सुद्धा बरेचसे जंगल, नॉर्थ ईस्ट मध्ये किंवा अरुणाचल सारख्या प्रदेशांमधले बरेचसे जंगल हे असे खूप सपाट्याने कमी होत चालले आहेत. बरं, अजून एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा असा की जंगलं कमी झाल्यामुळे तिकडची वाईल्ड लाईफ तर डिस्टर्ब होतेच आहे, तिकडचे सगळे जीव हे डिस्टर्ब होतातच आहेत, पण हेच वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं काम करतात. त्यामुळे जगातला किंवा आता मी जर का फक्त भारताचा विचार केला तर भारतामधला जे काही ग्लोबल वॉर्मिंगला रिस्पॉन्सिबल असलेला कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो खेचण्याचंही काम करतात. त्यामुळे फॉरेस्ट दे आर लाईक कार्बन सिंक, ते कार्बनला शोषून त्यांच्याकडे साठवून ठेवतात आणि त्याच्यामुळे तापमान कमी होण्यात मदत होतीये. पण हीच झाडं आपण तोडत राहिलो तर ही झाडं जाळल्यानंतर, तोडल्यानंतर हा जो काय त्यांनी साठवलेला कार्बन डायऑक्साईड आहे तो पुन्हा हवामानात जाणार, पर्यावरणामध्ये जाणार आहे आणि पुन्हा तो अजून टेम्परेचर वाढवणार आहे. त्यामुळे परिसंस्थेचा अभ्यास हा त्याच्यासाठीच महत्वाचा आहे की आपल्या कृतीमुळे परिसंस्थेवर काय त्रास होतोय, ज्याचा भविष्यात आपल्यावरच पुन्हा तो त्रास होणार आहे. निदान तेवढ्यासाठी तरी, किंवा आपण असं म्हणू की आपल्या स्वार्थासाठी का होईना, पण आपण परिसंस्थेचा अभ्यास करणं, परिसंस्थेचं जतन करणं, त्याचं रक्षण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. सो मी आता जसं म्हटलं तसं इट इज माय ड्युटी टू प्रोटेक्ट अँड प्रिझर्व्ह दिस इकोसिस्टम. मला अजून एक इथे गोष्ट सांगावीशी अशी वाटते की मागच्या सत्रामध्ये मी असं पण म्हटलं होतं की एकाच झाडावर बरेचसे पक्षी राहू शकतात किंवा एकाच परिसंस्थेमध्ये बरेचसे प्राणी पक्षी हे एकत्र नांदतात. तर ते का? तर त्याच्यामध्ये पण निसर्गाने एक सोल्युशन दिलं आहे. सोल्युशन असं आहे की वेगवेगळे पक्ष्यांच्या आता इथे मी फक्त पक्ष्यांच्या उदाहरणांनी तुम्हाला समजावून सांगतेय, तर वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांचे प्रेफरन्सेस हे वेगळे असू शकतात. एकाच झाडावर राहणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांची गरज ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे ह्याला शब्द आहे निश. सो फंडामेंटल निश म्हणजे काय, तर त्या परिसंस्थेमधलं फंक्शनल युनिट इज अ निश. म्हणजे आज मी जिथे राहतेय, मी जो रस्ता वापरते, मी ज्या घरात राहतेय, ती माझी परिसंस्था आहे, ती माझी जागा आहे.
पण मी जशी वागतीये, मला जे अन्न लागतंय आणि ज्याच्यामुळे माझी घडण आहे ते आहे माझं फंक्शनल पार्ट. बरोबर? त्यामुळे निश इज अ फंक्शनल एलिमेंट ऑफ इकोसिस्टम. आता ह्याच्यामध्ये अख्खं झाड हे फंडामेंटल निश असू शकतं किंवा मूलभूत निश असू शकतं. पण प्रत्येक पक्षाचं किंवा प्राण्याचं हे स्वतःचं असं एक स्पेसिफिक गरज, स्पेसिफिक प्रायोरिटी असू शकते. त्याला म्हणतात रिअलाइज्ड निश. उदाहरण द्यायचं झालं तर एकाच झाडावर आपल्याकडे मुंग्या असतील, फुलपाखरू असेल, खाली साप असू शकतो ढोलीमध्ये, वरती हॉर्नबिल किंवा धनेश असू शकतात, क्लोरॉप्सिस पक्षी असू शकतात. सो एकाच झाडावर वेगवेगळ्या पक्षी, प्राणी, कीटक हे राहू शकतात आणि ते त्याच वेळेला एकाच झाडावर सुद्धा ते अवलंबून राहू शकतात. का? कारण त्या झाडापासून त्यांना असणारी त्यांची गरज त्या झाडाची ही वेगवेगळी असू शकते. कोणासाठी ते झाड हे घर आहे, कोणासाठी त्या झाडाचा सॅप किंवा त्या झाडाचा जो रस निघतो ते अन्न आहे, कोणासाठी झाडाची फळं हे अन्न आहे, तर कोणासाठी झाडाची पानं हे त्यांच्या घरट्यासाठी लागणारी गरज असू शकते. त्यामुळे एकाच झाडावर वेगवेगळे पक्षी हे तसेच एकाच वेळेला राहू शकतात. ते एकाच वेळेला वेगवेगळ्या अन्न साखळीचा सुद्धा भाग असू शकतात आणि किंवा ते एकाच झाडावर राहून एकाच झाडावरच्या अन्न जाळ्याचा सुद्धा भाग होऊ शकतात. आणि हे केवळ निश ह्या कॉन्सेप्टमुळेच शक्य आहे, कारण निसर्गामध्ये प्रत्येक जीवाची गरज निसर्गाकडून असणारी ही वेगवेगळी आहे. त्यामुळे ही निशची कॉन्सेप्ट मला इथे तुम्हाला एक सांगावीशी वाटली. जसं इथे उदाहरण दिलं तर रिसोर्स पार्टिशनिंग नावाचा एक शब्द आहे. म्हणजे काय? तर रिसोर्सेस, आता अन्न हा माझ्यासाठी रिसोर्स आहे, त्याच्यामुळे मला ऊर्जा मिळते, त्याच्यामुळे मला एनर्जी मिळते. तर एकाच भागामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं अन्न हे त्या भागाप्रमाणे त्या पूर्ण भागामध्ये डिव्हाइड केलं जातं. त्यामुळे कॉम्पिटिशन कमी होते. एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन करून त्याच निसर्गामध्ये मरण पावण्यापेक्षा असलेला जो भाग आहे, असलेला परिसंस्थेचा जो भाग आहे त्याच्यामध्येच विभागणी करून जर का प्रत्येकाने अन्न वाटून घेतलं तर सगळे एकत्र नांदू शकतात. आणि म्हणूनच रिसोर्स पार्टिशनिंग किंवा इकोलॉजिकल निश सारख्या कॉन्सेप्ट किंवा सारखे सोल्युशन्स हे निसर्गानेच आपल्याला दिलेले आहेत. हे सांगून मी माझं परिसंस्था, त्याचे प्रकार आणि त्याची गरज, आपल्याला ते शिकण्याची गरज काय आहे हे सांगून माझं हे जे एक्सप्लेनेशन आहे आजचं ते मी इथे थांबवते. कोणाला काही प्रश्न असतील, काही सांगायचं असेल तर फ्लोर आता ओपन आहे. खूप खूप धन्यवाद प्रणोती. पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखं अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेक्चर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत एकदा. आपल्या चॅट बॉक्समध्ये बरेचसे प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न प्रसाददात्यांनी विचारला होता की मानवी परिसंस्थेबद्दल काय, तर त्याचं उत्तर माझ्या मते त्या पुढच्या स्लाइडमध्ये आलं होतं की मानवी हस्तक्षेप म्हणजे आपण हे परिसंस्थेचा भाग असतो, परंतु आपण जे कॉन्ट्रीब्युट करतो ते फक्त निगेटिव्ह कॉन्ट्रीब्युट करतो आपण त्या ह्याच्यामध्ये, राईट. सो म्हणजे आपण जे कचरा किंवा या गोष्टी करतो त्यामुळे त्याचा परिसंस्थेवरती परिणाम होतो. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे की संख्या स्तूपाचं महत्व काय, असा एक प्रश्न आलेला आहे आपल्याला, त्याबद्दल थोडक्यात सांगता येईल? सगळ्यात पहिले जेव्हा आता चार्ल्स एल्टन हे जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी संख्यांचा विचार पहिले केला आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक परिसंस्थामध्ये संख्या किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला, सो बेसिकली एल्टन जे होते ते स्टॅटिस्टिक्स आणि झुओलॉजी ह्यांचं कॉम्बिनेशन करणं किंवा पॉप्युलेशन स्टडी करत होते. त्यामुळे पॉप्युलेशन स्टडी करताना त्यांनी संख्येचा वापर पहिले केला आणि मग जेव्हा ते संख्या स्तूपाला घेऊन बाकी परिसंस्थेमध्ये जात बघत होते उदाहरणं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नाही, फक्त संख्या घेऊन काही उपयोग नाहीये, कारण त्याच्यामध्ये मला करेक्ट माहिती मिळत नाहीये. नुसती संख्या मिळून मला काहीच मिळणार नाहीये की त्या परिसंस्थेचं काय होतंय, कसं होतंय. म्हणून मग त्यांनी बायोमासचा विचार केला पुढे, जीववस्तुमानाचा. आणि त्याच्यामध्येही त्यांना जेव्हा काही ड्रॉबॅक्स दिसले तेव्हा त्यांनी मग एनर्जीचा विचार केला. आणि मग आपलं इकोलॉजिकल पिरामिड आपण जेव्हा बघतो तेव्हा ते एनर्जी फॉर्म मध्ये बघतो, एनर्जी पिरामिड म्हणून बघतो. तर संख्यास्तूप ही सगळ्यात पहिली पायरी आहे पिरामिडकडे जाण्यासाठीची.
आणि मग त्याच्यानुसार जसं म्हणतो की आपण एकाच चूक आढळली की आपण दुसरं सोल्युशन घेतो, त्याच्यात ड्रॉबॅक्स दिसले की तिसरं घेतो, तसा तो प्रवास झालेला आहे. येस, ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे की झाडांचे प्रमाण जास्त झाले तर पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणार नाही का? नाही, कारण मुळात पृथ्वी एकतर पहिली गोष्ट आहे, स्वतःचा विचार स्वतःच करत असते, स्वतःचं रक्षण ती स्वतः करण्यात सामर्थ्यवान असते, जर आपण मध्ये इंटरफेअर केलं नाही तर, किंवा आपण त्याला वेळ दिला तर. आता जेव्हा झाडांची संख्या जास्त झाली तर तिथे कॉम्पिटिशन क्रिएट होईल, आणि जेवढी पृथ्वीवर जागा आहे आणि जेवढी प्रत्येक झाडाला वाढीला आणि त्याला न्यूट्रिशनला जागा आहे तेवढीच झाडाची संख्या ही वाढत जाणार. एक कॉन्सेप्ट आहे, त्याला असं म्हणतात की बेसिकली पृथ्वीची ही प्रत्येकाला घेण्याची कपॅसिटी, कॅरिंग कपॅसिटी म्हणजे पृथ्वीची किंवा निसर्गाची लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन घ्यायची आणि न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करण्याची किंवा आपण जे वेस्ट टाकतोय ते घेण्याची एक कपॅसिटी आहे. जसं आपण लिफ्टला कपॅसिटी असते की 5 जण 10 जण त्याच्या वर राहणार नाही, तर पृथ्वीची ही एक कॅरिंग कपॅसिटी आहे त्याची रिसोर्सेसची. त्यामुळे जर का कॅरिंग कपॅसिटीच्या पुढे जर का झाडांची वाढ झाली तर डेफिनेटली मग निसर्ग स्वतःचं सोल्युशन काढतो की कदाचित मी जस्ट उदाहरण देते, कदाचित वणवा पेटेल आणि झाडांची तेवढ्या भागातले जिथे खूप दाटी झाली आहे तिकडची झाडं हे होतील, किंवा कॉम्पिटिशनमुळे ती झाडं मरतील, किंवा असे तत्सम काहीतरी. पण निसर्ग जर आपण इंटरफेअर नाही केला तर प्रत्येक संतुलन हा स्वतः आणण्याचा, बॅलन्स करण्याचा हा प्रयत्न करत असते. त्यामुळे मला नाही वाटत की झाडांची संख्या खूप जास्त होईल. इनफॅक्ट आता ऑलरेडी आपण बरीच जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा खूप कमी आहोत. भारताचं उदाहरण दिलं तर 33% झाडांचं कव्हर असलं पाहिजे, फॉरेस्ट कव्हर, पण आता आपण हार्डली 22-23% आहोत. सो एनिवेज आपल्याला 10% आपण कमी याच्यात आहोत. पुढचा प्रश्न आहे की परिसंस्था वाचवण्यासाठी सर्वसामान्य काय करू शकतात? कमीत कमी इंटरफिअर करणं, आणि मी स्वतः काय करते म्हणजे माझ्याकडनं पर्सनल जे शक्य असतं, मी फक्त तेवढंच उदाहरण आत्ता देते की जनरली आपण आता शाळेत सुद्धा प्रोजेक्ट्स वगैरे बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणतो, किंवा मुलांना सुद्धा आजकाल बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे आपण काहीतरी पर्यावरणासाठी चांगलं केलं असं म्हणतो. पण मुळात त्या वेस्ट आपण कोणतं सिलेक्ट करतोय तेही तितकंच गरजेचं आहे. आज मी प्लास्टिक वेस्ट घेतलं आणि त्याचं बेस्ट आउट ऑफ वेस्ट केलं तर मी फक्त ते प्लास्टिक निसर्गात जाण्यापासून त्याला पोस्टपोन करतेय, मी ते निसर्गातनं काढून घेत नाहीये. त्यामुळे बेस्ट आउट ऑफ वेस्ट मध्ये मी कॉटन आणि कागद वापरतेय का प्लास्टिकचं काहीतरी करतेय. सो ते महत्वाचं आहे. सो बेसिकली प्रत्येक कृती आपण जे करतो की आता नळ चालू केलाय तर तो नळ पूर्णच उघडायची गरज आहे का कमी उघडला आहे, किंवा मी कचरा टाकते तर मग मी प्लास्टिक वेगळं करते, इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगळं करते, आणि जो सुका कचरा आहे तो वेगळा करते, ओला कचरा मी घरच्या घरीच कंपोस्ट करते. अगदी हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण विचार करा आपण 100 मिलियन किंवा आपली जी काही पॉप्युलेशन आहे प्रत्येकाने आपल्या लेवलला अगदी ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केला तर हळूहळू ते परिसंस्थेपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला खूप जास्त विचार करावा लागतो. तर ते जसं मी म्हटलं की कचरा न करणं. दुसरी अशी गोष्ट आहे की शॉपिंग, किंवा आपण म्हणतो की आपण खरेदी करतो की दिवाळी आली की खरेदी झालीच पाहिजे, असा कुठे नियम नाहीये. तर मला आज गरज आहे तर मी शॉपिंग करेन, किंवा आपण अगदी खरं सांगायला गेलं तर आपण ट्रेडिशनल आपल्या ज्या पद्धती आहेत त्या 100% सस्टेनेबल किंवा शाश्वत आहेत, की साठवणी करून ठेवणं वर्षाचं. कारण आता आपण काय करतो, दर आठवड्याला मी जाऊन बाजारातनं भाजी घेऊन येईन किंवा सामान घेऊन येईन, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट आला, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन आला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं एमिशन झालंय. मी जेव्हा खूप जास्त सामान विकत घेते, दर आठवड्याला सामान विकत घेते, तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये मी माझं कार्बन फुटप्रिंट वाढवतेय. त्या सामानामध्ये बरोबर प्लास्टिक येतंय, तर पॅकेजिंग येतंय, ते प्लास्टिक कुठेतरी बनलेलं आहे, ते बनतानाही तिथे एनर्जी निर्माण झालेली आहे, एनर्जी लागलेली आहे. सो मी जर का अगदी 2-4 महिन्यातनं एकदा किंवा काही इतर गोष्टी मी अगदी साठवणी करून ठेवल्या, गरज असेल तेव्हाच शॉपिंग केलं, कपड्यामध्ये मी फक्त कॉटन, सिल्क जे प्युअर गोष्टी आहेत, नायलॉन आणि जे मिक्स्ड गोष्टी आहेत जिथे आजकाल तिथेही पॉलिमर आणि प्लास्टिक वापरतात, तर ते नाही केलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण बराच इम्पॅक्ट करू शकतो. तर हे झालं मी माझ्या बाजूने जस्ट सांगते की
तुम्ही जी कृती करताय दिवसभरात एकदा बसून जर का बघितलं की अगदी सोप्यात सोपं, मी टूथब्रश जो वापरते तो टूथब्रश माझा नंतर कुठे जाणार आहे, त्याचे नायलॉन ब्रिसल्स कुठे जाणार आहेत, आता साबण जो बनतोय की ते नंतर बाथरूम मधनं सिवर लाईन मध्ये जाणार आहे, सिवर लाईन मधनं ते समुद्रात जाणार आहे. पण जर का मी माझा साबण मी माझ्या घरीच बनवला किंवा त्याच्यावर उत्तम म्हणजे उठण्याने मी रोज आंघोळ केली, तर ह्या छोटे छोटे जे आपल्या आयुष्यातले जे बदल आहेत त्याने सुद्धा परिसंस्थेपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो. आपल्याला अगदी तिथे जाऊन काही करायची गरज नाहीये, घरच्या घरी राहून पण आपण त्यांचा विचार करू शकतो. नक्कीच. परत एकदा थँक्यू सो मच. म्हणजे आपण आता ऑलमोस्ट शेवटाकडे आलो आहोत कार्यक्रमाच्या आणि बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत. तर प्रणोती, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद एवढं छान सेशन आणि अतिशय माहितीपूर्ण आपल्याला इकोसिस्टीम बद्दल माहिती दिल्याबद्दल. आपण आता सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. मी जे सुरुवातीला सांगितलं होतं की एक दिवस आहे जो 27 तारखेला आहे, तर त्याचं जाते सरांनी अतिशय योग्य उत्तर दिलं की इंटरनॅशनल पोलार बेअर डे म्हणजेच ध्रुवीय अस्वल दिन 27 तारखेला असतो. तर ध्रुवीय अस्वलाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. आणि तसं पाहायला गेलं तर 1700 पासून ध्रुवीय अस्वलाची मोठ्या प्रमाणात शिकार व्हायला लागली आणि त्याच्यानंतरच त्याचं जे एकूण संख्या होती ती कमी कमी होत गेली. तर त्याच्या सोबत शिकारी सोबतच जागतिक तापमान वाढ, जे आता आपण ग्लोबल वॉर्मिंग विषयी आपण आजच्या सेशनमध्ये थोडंफार माहिती घेतली, तर जागतिक तापमान वाढ हे सुद्धा एक कारण होतं की ज्यामुळे ध्रुवीय अस्वलाचं संख्या कमी होत आहे. जागतिक तापमानामुळे हिमनगांचं वितळणं मोठ्या प्रमाणात होत आहे जिकडे ते राहतात, त्यांचा हॅबिटॅट आहे. आपण आज हॅबिटॅट विषयी सुद्धा माहिती घेतली की पोलार बेअरचा जो हॅबिटॅट आहे तो कोल्डर रिजन मध्ये राहतात ते. सो जागतिक तापमान वाढामुळे त्यांचं म्हणजे हिमनगाच्या वितळण्यामुळे त्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या सर्व जनजागृतीसाठी आणि ध्रुवीय अस्वलाच्या बद्दल जो म्हणजे त्यांना धोका निर्माण झाला आहे त्याबद्दलच्या अवेअरनेससाठी 27 फेब्रुवारी हा दिवस इंटरनॅशनल पोलार बेअर डे किंवा ध्रुवीय अस्वल दिन म्हणून साजरा केला जातो. तर नक्की 27 तारखेला तुम्ही सर्वांनी पोलार बेअर बद्दल अजून जास्त वाचन करा आणि त्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा करा, म्हणजेच हा दिवस सत्कारणी लावू शकतो आपण. त्यानंतर पुढचं आणि नेहमीच्या सेशन सारखं या सेशनच्या शेवटी सुद्धा आपण काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवते. स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना दिसत असतीलच प्रश्न. वाळवंट परिसंस्थेतील बायोमासचा पिरामिड काढायचा आहे. त्यानंतर फ्लेमिंगो हा पक्षी कोणत्या प्रकारच्या परिसंस्थेचा भाग आहे. तलाव आणि गवताळ प्रदेश या दोन्ही परिसंस्थेमध्ये राहू शकणाऱ्या 2 प्रजाती कोणत्या, आणि मानवी कृतींचा सागरी परिसंस्थेवर कसा परिणाम होतो. आणि शेवटचा प्रश्न आहे की वन परिसंस्था आणि गवताळ प्रदेश परिसंस्थांमधील संख्यांच्या पिरामिडमध्ये काय फरक आहे आणि तो फरक असेल तर मग तो का आहे. असे हे 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला नक्की खाली दिलेल्या ईमेल आयडी वरती पाठवायचे आहेत. पहिल्या 2 सेशनसाठी वेगळा ईमेल आयडी होता, परंतु आता खुली pshala24@gmail.com या ईमेल आयडीवर तुम्ही आम्हाला उत्तरं पाठवायची आहेत. आणि मागच्या सेशनची उत्तरं सुद्धा एका व्यक्तीने आपल्याला पाठवली आहेत, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला नक्की उत्तरं पाठवा अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. या सेशनमध्ये मी या ठाणे महानगरपालिकेने जी स्पर्धा आयोजित केली आहे त्याविषयी थोडक्यात सांगितलं होतं. 29 फेब्रुवारी ही त्या स्पर्धेच्या मध्ये एनरोल होण्याची शेवटची तारीख आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्वांनी या स्पर्धेमध्ये एनरोल व्हा असं तुम्हाला विनंती आहे. त्यांच्यात 2 स्पर्धा आहेत, एक पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धा आणि दुसरी जनजागृती स्पर्धा. पर्यावरण संवर्धन कृती स्पर्धेमध्ये सोसायटीज किंवा शाळा, कॉलेज, त्यानंतर सरकारी संस्था, वरिष्ठ महाविद्यालय, रुग्णालय, हॉटेल असे बरेचसे संस्था भाग घेऊ शकतात. त्यानंतर जनजागृती स्पर्धेमध्ये तुम्ही डॉक्युमेंटरी किंवा माहितीपट पाठवू शकता, एखादं पथनाट्य सादर करू शकता किंवा माझी वसुंधरा अभियानाचा प्रसार तुम्ही बेस्ट टू वेस्ट प्रतिकृती तयार करू शकता किंवा त्यांच्या पर्यावरणाबाबत संदेश देणारी एखादी प्रतिकृती तुम्ही नक्की तयार करून TMC कडे पाठवू शकता. त्याला अतिशय भरघोस बक्षिसं सुद्धा त्यांनी घोषित केलेली आहेत. तर हे पोस्टर मी पुन्हा एकदा आपल्या ग्रुपवरती पाठवते. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नक्की या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्यानंतर आपलं जे पुढचं सेशन आहे त्याविषयी मी थोडक्यात सांगते. आपलं पुढचं सेशन होणार आहे 1 मार्चला आणि त्याचा विषय आहे बायोडायव्हर्सिटी. म्हणजे बेसिक आपण जैवविविधतेबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्या सेशनमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय किंवा त्याची संज्ञा काय असते, त्याले कुठले कुठले घटक आहेत, या सर्व विषयावरती आपण त्या सेशनमध्ये माहिती घेणार आहोत. आणि जैवविविधता व्याख्या आणि व्याप्ती असं त्या सेशनचं नाव आहे. तर 1 मार्चला आपण सगळे पुन्हा भेटूया 4 वाजता गुगल मीटवरती.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक आणि आपला गुगल फॉर्म पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी नक्की खुल्या पर्यावरण शाळेमध्ये सहभागी व्हा अशी सर्वांना विनंती आहे. तर आता पुन्हा एकदा आपल्या वक्त्यांचे धन्यवाद आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की तुम्ही या सेशनमध्ये आज सहभागी झालात आणि ऍक्टिव्ह पार्टिसिपेशनने तुम्ही अतिशय छान प्रश्न सुद्धा विचारले, त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण पुन्हा भेटूया 1 मार्चला संध्याकाळी 4 वाजता गुगल मीटवरती. तोपर्यंत थँक्यू सो मच.